खेळ दाखवावं लागेल. बॅटिंग मध्ये ते निश्चित करणं 69 धावेचं लक्ष असताना सुरुवात थोडीशी कमजोर. तर मनोज कडव गोलंदाज तयार. पहिलाच बॉल शॉट होता आणि शॉट अँड फुल सक्सेसफुल पॉवरफुल. शहीद भगतसिंग यांच्या मानवंदना देताना निश्चित चेंडू फेकून दिलाय सीमारेषा पलीकडे षटकार. त्यावरती प्रत्याला चढवताना चेंडूला फेकून दिलं इथे बॅकवर्ड स्पेअरलेगच्या डोक्यावरनं शहीद भगतसिंग कक्षाकडे आणि तिथे षटकार पाहायला भेटतो. कारण श्रेयस फटकेंची इथनं खूप गरज आहे. लक्ष खूप मोठं आहे. त्यामुळे इथे एक चांगली बॅटिंग दाखवावी लागेल आणि सुरुवातीला पहिला धक्का आपण पाहिलं तर लागलाय आणि त्याच्यानंतर इथे मिडल ऑर्डर मध्ये येणारा फलंदाज मैदानावरती महेश केवणेच्या बॅट मधनं हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका. महेश ऑन फायर आणि चेंडूला फेकून देतोय वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. महेशच्या बॅट मधनं अजून एक मोठा फटका षटकार. निश्चित बॅक टू बॅक मोठे फटके आल्यात. ही ताकद आहे कारण वन डाऊन मध्ये येताना नेहमीच चांगला खेळ डेव्हलपडा संघाकडनं खेळताना देखील महेशच्या बॅटमधनं पाहायला भेटला आणि तोच महेश केवणे मैदानावरती खूप चांगली बॅटिंग करतोय कारण इथनं धावांची खूप गरज आहे आणि या क्षणाला महेशच्या बॅटमधनं लगातार 2 षटकार येत आहेत. धावसंख्या पुढे सरकतीय. एकूण स्कोर धावफलकावरती लागलाय 28 रन 28 धावा धावफलकावरती. तर बॅक टू बॅक 2 षटकार त्यांना दाखवल्यात. इथनं आपण पाहतो संघर्ष करताना पाहायला भेटला कारण धावांची खूप गरज आहे मैदानावर आणि या क्षणाला महेशने दाखवलेले 2 षटकार आपल्या टीमला मजबूत स्थिती निर्माण करून देतील. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. लाईन बघा इथे बरकटली आहे. थोडस प्रेशर जाणवला कारण लगातार 2 बॉलवरती 2 षटकार आल्यानंतर इथे थोडस प्रेशर मध्ये गोलंदाज पाहायला भेटला आणि तिसरा बॉल त्यानं ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर फेकला. पंचांनी स्वर घोषित केलाय. धावसंख्या 29. समीकरण आता मात्र इथनं 60 धाबी इथनं 50 धाबीची आवश्यकता असेल. अजून एक लॉंग 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 बिग बॅट आउट ऑफ द पार्क 6 रन. तर याच दरम्यान लक्ष्मीकांत शेलार यांचे पिताश्री सन्माननीय मुरार शेलार साहेबांचा शुभागमन होत आहे. वेलकम साहेब, स्वागत आहे तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून. तसेच स्वरांश यांचं देखील शुभागमन होत आहे, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. बॅक टू बॅक 3 षटकार येते महेश केवणेच्या बॅट मधून. संघ अडचणीमध्ये असताना आपल्या टीमला सावरताना हा फलंदाज पाहायला भेटला. महेश केवणे इज व्हेरी डेंजर प्लेयर इन टेनिस क्रिकेट बॉल. टेनिस क्रिकेट मधला एक मोठा फलंदाज मैदानावरती आहे आणि स्वतःची छाप सोडताना इथे चांगला क्रिकेट सादर केलाय. जिंकण्यासाठी आता मात्र समीकरण बदललं गेलंय कारण इथनं आता 44 धावेची आवश्यकता असेल. 36 स्कोरबोर्ड. निश्चित 34 धावा धावगती लागल्यात. 35 धावा धावगती लागल्यात. निश्चित आपण पाहतोय 34 धावेची आवश्यकता असेल. हा चेंडू अजून एक 4 बॉल 4 षटकार मैदानावरती दाखवत आहे महेश केवणे ऑन फायर. मैदानावरती पाठवायचा काय क्रिकेट पाहायला भेटलं. महेशच्या बॅट मधनं कौतुक करायला हवं. 4 बॉल 4 षटकार त्याने दाखवलेत मैदानावरती आणि इथे स्वतःची छाप सोडताना मैदानावरती पाहायला भेटला. रोहित शर्मा साईल इथे बॅटिंग करतोय एका बाजूला. महेश केवणे ऑन फायर. 4 बॉल 4 षटकार. धावसंख्या आपण पाहतो इथे धावफलकावरती 41 रन 41 धावा धावफलकावरती लागल्यात.
आता मात्र समीकरण पूर्णपणे बदललंय कारण इथनं 28 धाबीची आवश्यकता असेल. येणारे बाल शिल्लक आहेत इथे आपण पाहतो निश्चित 14 बाल 28 समीकरण. तर 14 बॉल 28 समीकरण असे मैदानावरती. तर यावेळी आपण पाहतोय 14 बॉल. हा चेंडू आता मात्र चेंडू लाईन वर कटली. खराब आणि खराब गोलंदाजी कारण इथे 4 षटकार पडल्यानंतर किती प्रेशर असतं हे इथे पाहायला भेटलंय. आम्ही मॅचचं रूप बदललंय. धावसंख्या 42 जिंकण्यासाठी धावांची गरज असेल 27. 14 बॉल 27 समीकरण मैदानावरती. गोलंदाज तयार. 5 and 5 sixes into the ground. Class cricket, long big web. Yes, is that is a massive long big web. That's a matic 6 run. हारकर जीतने वाले को बाजीगर कहते हैं. आणि बाजीगर सारखा मैदानावरती लढत असताना 5 षटकार इथे दाखवल्यात. 5 बॉल मध्ये 32 धावा खर्च केल्या. खूप मागणी गोलंदाजी इथे गोलंदाजी करत असताना मनोज कडवच्या माध्यमातून कॅप्टन ऑफ द टीम संघाचे संघनायक मात्र इथे आता मात्र आपण पाहतो संघ अडचणीमध्ये सापडलाय. आणि 11 संघ ज्यांना 68 धावा ठोकल्या मात्र उत्तर देताना काय जबरदस्त उत्तर दिलंय. सुरुवात कमजोर झाली मात्र इथे महेश जसा मैदानावरती आला तसे मोठे मोठे फटके देखील पाहायला भेटले. 5 बॉल 5 षटकार या वर्षातला अजून एक इतिहास मैदानावरती होईल का? 6 बॉल 6 षटकार मारण्याचा प्रेशर दबाव मनोज कडवती असेल कारण मनोज कडव आता 5 बॉल 5 षटकार ठोकलेत. एका बाजूला आपण पाहतोय महेश केवणेच्या नावावरती एक नवीन इतिहास तुम्हाला पाहायला भेटेल. जर इथे षटकार ठोकला तर 6 बॉल 6 षटकार मारण्याचा विक्रम त्याच्या नावावरती होऊ शकेल. 6 बॉल 6 sixes into the ground. 6 चेंडू 6 षटकार इथे दाखवलेत आणि जोरदार टाळ्या स्वागत करा प्रेक्षकांना विनंती करेल. महेश केवणे व्हॉट अ बॅटिंग. पूर्ण 38 धावा त्याच्या ओव्हर मध्ये आल्यात. तर धावसंख्या आपण पाहतो इथे धावफलकावरती लागली गेली ती 54. आता मात्र जिंकण्यासाठी 15 धावीची गरज असेल. 15 धावाची गरज 12 चेंडू मध्ये आपण पाहतो तरी